गुड मॉर्निंग। तर इथे वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आम्ही आलेलो आहोत इथे शिवाजीनगर बस स्टॉपला। तर ओला करून घरून आम्ही इथे बस स्टॉपवर आलेलो आहोत। तर आज मी माझ्या गावी जुन्नरला चाललेली आहे। तर आई, बाबा आणि मृदुल मृणाल आणि मी असे आम्ही 5 जण चाललेलो आहोत। तर खूप वर्षानंतर बसने प्रवास करत आहे, सो छान वाटतं आणि बसचा ट्रॅव्हलिंगसुद्धा एन्जॉय करते आहे। तर तसेच बसमध्ये बसल्या बसल्या आपण रील्स वगैरे केलेले आहेत। तसेच बसायला जागा मिळाली आणि खूप गर्दी होती, परंतु मागचं सीट मिळालं, मग बसून घेतलं आणि आता आम्ही नारायणगाव स्टॉपला उतरणार आहोत। मग तिथून पुन्हा आम्ही जुन्नर बस पकडून मग घरी जाणार आहोत। तर जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच। व्हिडिओ हा कंटिन्यू करा। बस स्टॉपला उतरलो, तिथून ऑटो केले आणि घरी आलो। घरी आल्यानंतर फ्रेश झालो, भावाकडे जेवण केलं, भाजी पोळी आणलेलीच होती डब्यामध्ये। खाल्ल्यानंतर फ्रेश झालो, संध्याकाळी टॅरेसवर गेलो आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालेलो आहोत हरण टेकडी, पंचलिंग आणि वर्सुगाची टेकडी। तर खूप उंचावर हरण टेकडी असल्यामुळे आम्ही पूर्ण खालून असं चढत आलेलो आहोत वरती आणि खरंच खूप म्हणजे खूप हवा, खूप छान पाहण्यासारखं आहे आणि शिवनेरी किल्लाही जवळच आहे पाठीमागच्या साईडला बघा। तर इथे शिवाजी महाराजांचा छान पुतळा आहे, काही फोटोशूट केलेले आहेत। तर आज आहे दुसरा दिवस आणि इथे एका ठिकाणी सरांकडे आलेलो आहोत। तर त्यांचा खूप छान बंगला आहे, तर तिथे फोटोशूट वगैरे केले। त्यांनी नाश्ता वगैरे बनवलं होता, इडली सांबार सगळ्यांना। मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यांच्या इथून खूप छान असा व्ह्यू दिसतो। शिवनेरी किल्ला तर खूप जवळ दिसतोय। तर मी इथे थोडं शूटिंग केलं त्यांच्या टॅरेसवरनं। तर हे बघा अशा पद्धतीने दिसतं आणि जुन्नर हे खूप मोठं शहर आहे। तर आता आम्ही निघालो आहोत माझ्या शेतावर, म्हणजे माझं जे पहिलं जे घर आहे शेती। तर आज मी तुम्हाला सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आता हा लेण्याद्रीचा डोंगर बघा किती जवळ दिसतो। तर आम्ही असं जवळच राहतो लेण्याद्री, शिवनेरीच्या पायथ्याशी वगैरे। तर आल्यानंतर लेण्याद्री, शिवनेरी, गणपतीचं दर्शन आम्ही घेऊन जातो। तर अशा पद्धतीने आहे। तर आता आम्ही निघालेलो आहोत। तर आता माझ्या शेतावर आणि तसेच पहिले आता मी माझ्या आत्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर मग माझी शेती तुम्हाला दाखवते, आई बाबांची। आणि जसं जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता इथे पाताळेश्वर म्हणून आहे, खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे।
तर आम्ही तिथे आलेलो आहोत. तर भावाने आम्हाला सोडवलं आणि मग आम्ही तिथून चालत आलेलो आहोत. तर काही रील्स वगैरे बनवले, फोटोशूट केले आणि खरंच खूप छान वाटलं. तर इथे गोडी चिंचेचं म्हणून झाड आहे. तर गोडी चिंच तुम्हाला माहीतच असेल, अशी गोड आणि तुरट वगैरे लागते. तर इथे मी झाडाला हात पोचत होता म्हणून मुलांना काढून देत आहे. त्यानंतर मग इथे खूप सुंदर असं छान वाटत होतं. झाडी, पुन्हा ती झाडाखालची सावली, बाहेर शेती आणि खूप वर्षानंतर आली त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. मग इथे रील्स वगैरे बनवल्या झाडाखाली रोडला आणि फोटोशूट केले. तर मुलांनी पण खूप छान एन्जॉय केला, आनंद घेतला निसर्गाचा. तर हे बघा अशा हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत पाताळेश्वरला. खूप सुंदर मंदिर आहे, दिसतंय का? तर हे महादेवाचं मंदिर पाताळात असल्यामुळे त्याला पाताळेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि खूप वर्षानंतर इथे आलेली आहे. मी लहानपणी आलेली होती इथे. तर आता मी दर्शन घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने पायऱ्यावरती चढून यायच्या आणि खूप आतमध्ये असल्यामुळे त्याला पाताळेश्वर बोलतात. तर इथे मी दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही काही फोटोशूट केले. दर्शन घेतलं. इथे मी माझ्या आत्याकडे आले आणि आत्याचं वय खूप आहे, 85 इयर्स चालू आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या शेतावर आलेली आहे. तर इथे आम्ही लहानपणी खूप काम करायचो शेतामध्ये, आईबाबांसोबत यायचं. तर इथे आता आईबाबांनी दुसऱ्यांना शेती लावल्या असल्यामुळे त्यांनी कांदे वगैरे केले, तसेच मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत. हे बघा, तर ही शेती आहे. इथे बराकी केलेली आहे, कांदे साठवण्याची जागा. तर हे बघा, हे एक शेत आहे छोटंसं आणि ते आता सध्या क्लीन केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने आहे. तर हे माझं शेत आहे आईबाबांकडचं. तर आम्ही इथे लहानपणी यायचं. इथे चिंचेचं झाड आहे, खूप छान चिंचेची सावली पडायची. मग तिथे आम्ही चिंचेच्या झाडाखाली बसून डबा वगैरे खायचो, चिंचा काढायचो. तर खूप आठवणी आहेत त्या. आणि तर अशा पद्धतीने आम्ही ह्या वर्षी सगळीकडे फिरायचं ठरवलं, मुलांना दाखवायचं. तर हे बघा अशा पद्धतीने झाडं वगैरे लावलेली आहेत. कढीपत्ता आईने त्यांनी लावलेला होता. तर इथून पाणी वगैरे यायचं. आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात, म्हणजे उत्तरेश्वर. तर शेताच्या जवळच असल्यामुळे आलेलो आहोत. तर इथे नंदीच्या कानात आपली इच्छा बोलल्याने पूर्ण होती बोलतात. तर असं मी नंदीच्या कानात बोलली आणि त्यानंतर इथे महादेवाचं दर्शन घेण्यास मी आतमध्ये आलेले आहे. तर अशा पद्धतीने मंदिर आहे. पहिलं खूप वेगळं होतं, दगडामध्ये असं मंदिर होतं हे. तर आता खूप चेंज झालेलं आहे. तर ह्या पायऱ्या उतरून आम्ही लहानपणी नदी आहे समोर अशी पुढच्या बाजूला. तर आम्ही पायऱ्या उतरून यायचं, नदीवर कपडे वगैरे धुवायचं, गोधड्या वगैरे धुवायला यायचं. तर हे बघा इथे पण चिंचेचं मोठं झाड आहे. तर ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि ह्या वर्षी ठरवलं की गावी जाऊन सगळं मुलांना दाखवायचं. त्यानंतर मग आता आम्ही आलो. तर खूप भूक लागली होती. मग सगळ्यांनी वडापाव वगैरे खाल्ला.